नमस्कार मैत्रिणींनो, आजकाल ना रेडीमेडचे पेपर पॅटर्न घ्यायचे आणि ब्लाऊज शिवायचा असा ट्रेंड खूप चाललेला आहे. परंतु जेवढे तुम्ही पेपर पॅटर्न कटिंग कराल का तेवढी तुमचं रिव्हिजन प्रॅक्टिस जास्त होईल. त्यामुळं कधीही स्वतः पेपर पॅटर्न रेडी करत जावा. त्यामुळे काय होतं, आपली प्रॅक्टिस होती आणि जे ब्लाऊजमध्ये सुद्धा फिनिशिंग आपली अजून वाढत जाते. तर चला, आज ना मी 34 साईजचा फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात आधी डबल फोल्डेड बघा कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि बघा बंद बाजू मी बसलेली आहे त्या साईडला आहे आणि ब्लाऊजची टोटल उंची 15 इंचाची आहे. तर त्यामध्ये ना 1.5 इंच शिलाई मार्जिन मी ॲड केलेलं आहे. आणि तर ते पुढे ना किती कमी जास्त करायचं, कारण फ्रंट पार्टसाठी मी 1.5 इंच करते आणि बॅकसाठी अर्धा इंच कमी करत असते. दोन्ही पार्ट एकत्र असल्यामुळे मी त्यानंतर तिथे मायनस करणार आहे दोन्ही पार्ट वेगवेगळे कट केल्यावर. तर शोल्डर 5.5 इंचाचे शोल्डर घेतले, मोंडा मी 6 इंचाचा घेतलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं. तिथं खालच्या साईडला सुद्धा मोंडा एकदा चेक केला. तर 34चा चौथा भाग घेतलेला आहे, 8.5 पुढे 2 इंच शिलाई मार्जिन आणि कमरेच्या साईडला सुद्धा कमरेचा चौथा भाग घेतला, पुढे 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने मी हा बॉक्स रेडी करून घेतला. ही फिटिंगची म्हणजे फिटिंगची रेषा आहे आणि पुढे तेवढं आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तर बघा 1.25 इंचावरनं मी एक अशी मार्किंग करून घेतली आणि दुसरी मी 1 इंचाला 1 रेष कमी एवढं मार्किंग करून घेणार आहे. फक्त 3 रेषा आतमध्ये घेऊन समोरच्या मोंड्याची मी मार्किंग करून अशा पद्धतीने समोरच्या मोंड्याचा आकार देऊन घेतला. मागच्या आणि पुढच्या दोन्ही मोंड्याचा मी आकार देऊन घेतलेला आहे. तर ब्लाऊजची गळा रुंदी ही 2.25 इंच घ्यायची आणि पुढचा गळा 7 इंचाचा आहे. तर त्यामध्ये अर्धा इंच मी शोल्डरवरती जातं, त्यामुळे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे एक्स्ट्रा. असं 7.5 वरती मार्किंग करून घेतलं पुढच्या गळ्याचं. बघा पुढच्या गळ्याला ना मी वेगळा असा आकार देणार आहे. तर तिथून वरती मी 1 इंचावरती अशा पद्धतीचं आकार देऊन घेतलेला आहे, जेणेकरून पुढचा गळा हा गोल नसल्यामुळे थोडासा आकार देणार आहे मी. तर बघा व्यवस्थित असा आकार देऊन दिल्याच्या नंतर ना योगपट्टीसाठी मार्किंग करायची. एक मी 3.5 इंचावरती आणि दुसरी 3 इंचावरती केली आणि फिटिंगच्या बाजूने 2.25 वरती मार्किंग करून अशा पद्धतीने मी योगपट्टीचा आकार देण्यासाठी रेषा आखून घेतलेली आहे बघा. आणि मग तिथून वरती जी 3.5ची आपण मार्किंग केली होती, तर पुढे 3 इंचाचं मार्किंग घेऊन अशा पद्धतीने मी याला आकार देऊन घेत आहे. गोलमध्ये योगपट्टीला आकार देऊन घ्यायचा आणि योगपट्टीवरनं आपण जे फोरटक्स कटिंग करणार आहोत, तर त्या कटिंगसाठी ना मी 4.25 इंचाचा पुढे रुंदी घेतलेली आहे आणि उंचीमध्ये 2.5 इंच घेतलेला आहे. हा आपला मेन टक्स आहे. तर इथला टक्स हा छातीनुसार किंवा ह्याच्यानुसार कमी जास्त होत असतो. तशा पद्धतीने मी क्रॉसमध्ये बघा वरती एक रेष आखली 1.5 इंच दोन्ही साईडला आणि इकडचा जो मोंड्यातला जो टक्स आहे, तर त्या साईडचा मी मोंड्यापासून 2.5 इंचावरती मार्किंग करून त्या टक्सचं मार्किंग केलं. आणि बघा फिटिंगच्या साईडला 1 इंच वरती घेऊन आणि पलीकडच्या साईडला सुद्धा सरळमध्ये असं आपले 4 टक्स भेटलेले आहेत. आणि हा जो टक्स आहे आणि ह्या टक्सचं अंतर आणि त्या टक्सचं अंतर हे दोन्ही समोरासमोर अशा पद्धतीनं आलं पाहिजे, तसं मी आकार करून घेतला. तर बघा तुम्हाला समजावं म्हणून रेषेमध्ये दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आलं पाहिजे बरोबर. तर एक हे आकार झालेला आहे ना, अशा पद्धतीने आपला फोरटक्सचा गोलमध्ये असा आकार येतो. बघू शकता तुम्हाला मी मार्किंग करून सुद्धा दाखवलेलं आहे. मोंड्याच्या साईडची फक्त वेगळी येते. तर मेन जी टक्स टाकलेला आहे, तर हा टक्स मी पाऊण इंचाचा म्हणजे टोटल टक्स हा 1.5 इंचाचा तयार होणार आहे आणि बाकीचे टक्स आहेत ते अर्धा इंचाचे, म्हणजे पाव इंच एक्स्ट्रा वाढवलं म्हणजे ते टोटल अर्धा इंचाचे तयार होतील. स्टिचिंगसाठी आपण एवढे घालवणार आहोत. तर मोंड्यामध्ये मी तेवढ्याच प्रकारचं मार्किंग करून घेतलं. अशा पद्धतीने मी फोरटक्सचं मार्किंग केलेलं आहे बघा. मोंड्याच्या साईडला आपण अर्धा इंचाचा टक्स दिल्यामुळे मी पुढे तिथं अर्धा ते 1.25 इंच वाढवलं आणि खालचा 1.5 इंचाचा टक्स होता, त्यामुळे खालच्या साईडला सुद्धा 1.5 इंचावरती सुद्धा मी मार्किंग करून घेतलं. आणि तेवढं अंतर आपण वाढवलेलं आहे फोरटक्स ब्लाऊजमध्ये. जेवढं आपण टक्ससाठी अंतर घेतो, तर तेवढंच अंतर पुढे सुद्धा वाढवून घ्यायचं. अशा पद्धतीने बघा 34ची छाती आणि 28ची कंबर असा हा फोरटक्सचं मार्किंग आहे. अशा पद्धतीने मी व्यवस्थित मार्किंग करून घेतलं. तर आता आपण दोन्ही पार्ट कट करणार आहोत. त्यासाठी फक्त योगपट्टीच्या साईडने मी सरळमध्ये फक्त कट करणार आहे आणि सध्या कुठलाही पार्ट मी कट करणार नाही.
तर योगपट्टीच्या साईडने कट केल्याच्या नंतर वरतून मोंड्यातून बघा मी कट करून घेते. जो पाठीमागचा मोंड्याचा आपण आकार दिलेला आहे तिथूनच मी कटिंग केलेलं आहे आणि इथून सरळमध्ये कटिंग करते. सध्या आपण फक्त फ्रंट पार्ट काढून घेऊ आणि यानंतर बॅक पार्टमध्ये कुठे कमी जास्त करायचं, कसं काय करायचं तर ते मी तुम्हाला दाखवते. सर्वात आधी मधोमध हा फोल्ड जो कपडा होता तर 2 भाग केले आणि मधूनच कट करून घेतलेला आहे. आणि आता फ्रंट पार्ट आपण कटिंग करणार आहोत. तर गळा जसा आहे तशा आकारामध्ये मी हा गळा कट करून घेतला आणि खालच्या साईडला योगपट्टीसुद्धा कट करून वेगळी केलेली आहे. अशा पद्धतीने बघा जे एक्स्ट्रा होतं ते कट केलं. समोरील फ्रंट पार्टचं मार्किंग आपल्याला भेटलेलं आहे. बघा हे पेपर पॅटर्न आहेत, याला मी होल बनवून घेत आहे जेणेकरून आपण अस्तरवर ठेवून कटिंग करताना ना आपण अशा पद्धतीनं मार्किंग केलं तर खाली बरोबर उमटतं, जेणेकरून आपल्याला टक्स भेटून जातात पुढच्या पार्टचे, परत वेगळे टक्स टाकण्याची गरज लागत नाही. त्यामुळे बघा मोंडा 6चा मी घेतलेला आहे आणि उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं होतं, कारण आपण फ्रंट पार्टसाठी 16.5 घेतलं होतं, पण बॅकसाठी 16 इंच 1 इंचाचंच एक्स्ट्रा घ्यायचं. त्यानुसार गळा रुंदी मी टाकली आणि टोटल गळा हा 10चा होता. त्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिन 10.5वरती मार्किंग केलं आणि खालच्या साईडने 3 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने मी गळ्याला आकार गोलमध्ये असा आकार देऊन घेतलेला आहे. यानंतर बघा जसं छाती आहे तर तशा पद्धतीने मी मार्किंग केलं. 10.5ची घडी होती म्हणजे 8.5 + 2 इंच सिलाई मार्जिन. आणि हे जे आपण पुढचं जे होतं तर ते आपण फक्त जे टक्स घेतले होते फ्रंट पार्टचे ते टक्ससाठी वाढलेलं तेवढं होतं, ते एक आपल्याला कट करायचं आहे. यानंतर शोल्डर कधी कधी पुढे गेलेलं असतं ते सुद्धा चेक करून मी तशा पद्धतीने व्यवस्थित जसे आपले शोल्डर 5.5 + 6 इंचाचा मोंडा असं हे मार्किंग होतं, त्यानुसार मी वाढवलेलं जेवढं एक्स्ट्राचं होतं तर तेवढं मार्किंग करून कट करून घेतलं. हे बघा मोंड्याच्या तिथंसुद्धा थोडंसं ते कट करून घ्यायचं आणि गळासुद्धा कट केलेला आहे. अशा पद्धतीने मी हा बॅक पार्ट रेडी केला आणि फ्रंटचे आपले योगपट्टी आणि फोरटक्सचा पार्ट हे 2 पार्ट भेटले. आता आपल्याला बाही आणि दंडगेरे एवढंच मार्क करायचं आहे. तर बघा या मापामध्ये बाही लांबी 5 इंचाची आहे आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे तर मी 5.5 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि याची घडी ही 9 इंचाची घेतलेली आहे, कारण 2 इंच सिलाई मार्जिन घेतलं तर छातीचा 4था भाग + अर्धा इंच सिलाई मार्जिन असं घ्यायचं. पुढे 2 इंच मी मोंडा खोली दिलेली आहे, तिथून खाली 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि खालच्या साईडने 1 इंचावरती मार्किंग केलं आणि इकडच्या साईडला फिटिंगच्या साईडला आपण दंडघेर टाकलेला आहे जेवढा आहे तेवढा. आणि अशा पद्धतीने बाहीचा आकार देऊन घेतला. बघू शकता तुम्ही छोटीशी बाही आहे. तर असे आपले पेपर पॅटर्न तयार झालेले आहेत. 34 साईजचा हा फोरटक्सचे पेपर पॅटर्न आहेत. तुम्हीसुद्धा असेच पेपर पॅटर्न स्वतःच्या हाताने स्वतः बनवू शकता, जेणेकरून काही पुढे चूक झाली तर दुसऱ्या वेळेस कटिंग करताना आपल्याबरोबर लक्षात येते. तुम्हीसुद्धा स्वतःच्या हाताने स्वतः पेपर पॅटर्न बनवा आणि आपले ब्लाऊज शिवा. तर अशा पद्धतीचा पेपर पॅटर्न ठेवून तुम्ही ब्लाऊज कट करू शकता. तर हे पुढच्या मोंड्याचा आपला जो आकार राहिला होता तो कट करून घेतला. असे फ्रंटचे आपले 2 पार्ट, बॅकचा हा आणि बाही अशा पद्धतीने आपले पेपर पॅटर्न भेटलेले आहेत. तर चला बाय, टेक केअर. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.